ह्यावेळेस शेवग्याचं झाड काही फारसा आला नाहीये. तिकडेच हवं तर मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. सर्वप्रथम मोठा होमाच्या आणि होली पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, आज होली आहे आणि गावामध्ये सर्वत्र सर्व घरांमध्ये होली शिमग्याची गाणी लागलेली आहेत. तर आज गाव आनंदाने हसतोय असं वाटतोय मित्रांनो. प्रत्येक घरामध्ये होळी शिमग्याची गाणी लागलेली आहेत. मागेच बघू शकता आपल्या शेजाऱ्यांनी सुद्धा होलीची गाणी लावलेली आहेत. तर मित्रांनो, आता साधारण 8-8:30 वाजायला लागलेत आणि आपण सकाळी 7ला उठलो. 7ला उठल्यानंतर थोडं आंघोळ वगैरे केले, पाणी वगैरे भरलं आणि आता आलो आहे तुमच्यासमोर. तर आता आपल्याला मित्रांनो जो होलीसाठी हलकुंड घेऊन जायचा आहे. हलकुंड म्हणतात, जो लाकूड असतो त्याला हलकुंड म्हणतात. आणि पूर्वीपासून चालत आलेली परंपरा की घरातून प्रत्येक घरातून एक लाकूड, जे त्याला हलकुंड आपण म्हणतो, तो हलकुंड होलीला द्यायचं, अशी पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे मित्रांनो. आणि तेच आपण आता हलकुंड जो आहे आपल्या घरामधला, तो आपण होलीला देणार आहोत. पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे ती सुद्धा आपण पुढे चालवणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण हलकुंड जो घरातला हलकुंड आहे तो आपण होलीला द्यायला जाणार आहोत. जी सर्व मुंबईकर आहेत, कोकणवासी म्हणू शकतो आपण त्यांना, ते आज गावामध्ये आलेत आणि गाव पूर्ण भरलेलं आहे मित्रांनो. सर्व घरांमध्ये होली आणि शिमग्याची गाणी लागलेली आहेत आणि गाव असा हसत पूर्ण भरलेला हसत असा दिसून येत आहे सकाळी आणि खूप छान वातावरण झालं आहे मित्रांनो. चला मित्रांनो, आपण जाऊयात आता थेट जो घरातला जो हलकुंड असतो तो आपल्या होलीला द्यायला. तर चला मंडळी, हा आहे आपल्या घरासमोरचा नजारा, वातावरण, दृश्य म्हणू शकतो आपण त्याला. आणि इकडे चिकूसुद्धा झाड आहे. मामाच्या आईचा की चिकूचं झाड तिने लावलं आहे. पण ह्यावेळेस शेवग्याचं झाड काही फारसा आला नाही आहे. 2-3 पाहू शकता तुम्ही. सध्या तर शेवग्यांचा सीझन चालू आहे मित्रांनो. आणि सध्या ह्यावर्षी तर काय गेल्या वर्षी खूप आलेला शेवग्याच्या शेंगा मामाच्या आईच्या, पण ह्यावर्षी फारसं काही आलं नाही शेवग्याच्या शेंगा. इकडे आपला शेजारींचा घर आणि तसंच जर खाली आलात तर हा आपला घर आणि खालीसुद्धा केंद्रेंचा घर आणि हा आपला. इकडे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात चिकू आलेला आहे आपला. बघू शकता मित्रांनो, इकडे बघू शकता पूर्ण घुरी आल्यात मित्रांनो. इकडे बघा, यावेळेस भरपूर आहे. मुंबईला गेलो ना तर घेऊन जाऊयात थोडंफार चिकू. भरपूर आला ह्यावेळेस मित्रांनो. पूर्ण घुरी अशा तुम्ही पाहू शकता. इकडे बघू शकता मोठा चिकू आणि खायला पण गोड आहे मित्रांनो. चिकू जर खाल्ला ना मस्त साखरेसारखा गोड लागतो. बघू शकता इकडे. तर मंडळी, हा आहे आपल्या घरामागचा परिसर. तर इकडे जर कौला आहेत, जे आपला जो घर आपण कोसळला नवीन घर बांधला त्याची जुनी कौला इथे आहेत. पण आलो आहे हलकुंड घ्यायला. इथला जो मोठा हलकुंड आहे तो जो लाकूड म्हणू शकतो आपण त्याला, लाकडी घेऊन आपण जाऊयात आता होलीच्या इथे. तर मंडळी बघू शकतात, आता आपण हलकुंड घेतलेला आहे. तर आता हलकुंड घेऊन जो काय आहे तो आपण होलीच्या इथे ठेवणार आहोत. आणि तिथूनच पुढे आपली जे काही सर्व गावकरी मंडळी जमतील बघा ना, मग गावकरी मंडळी जमल्यावर आपण सर्व एकजुटीने होलीसाठी हलकुंड जमा करूयात. तर आपले सर्व मित्रपरिवार आणि गावकरी मंडळी एकत्र जमलेले आहे आणि एकत्र हलकुंड जमा करणार आहोत. हलकुंड जमा करत असताना गावातल्या पोरांमधली एकी आणि थोडीशी होणारी गंमत मस्ती या सर्वांचा आनंद पुढे लुटा. ती हलल तरी काय मरल तो बॅच केली असेल तो मरल. हा बस उत्तर तुम्ही दोघांनी पुढे घेऊन जा.
बरोबर घे व्हिडिओ. तर मंडळी, हा आहे आमच्या गावातील चाफ्याचा झाड. याचे कौतुक आणि आभार जितके मानावे तितके कमीच आहे. गावामध्ये कोणताही समारंभ असू द्यात, त्यासाठी लागणारी फुलं ही आम्ही इथूनच घेतो. ह्या बाजूची मंडळीसुद्धा त्याचे खूप कौतुक करत आहेत. मित्रांनो, हा किती काल जुना आहे याचे आम्हालाही ठाऊक नाही, पण 150 वर्षाहून अधिक जुना आहे असे गावातली म्हातारी माणसे म्हणतात. आमच्या दोघांनी दोन घ्याने मध्येच थोडा लांडगा टाका. हा बघ झाला. असतील लोकं आपले. अरे निकाल काय तिकडे जा, तिकडे जा. हा बघ आशिष काय डुबाग्यांचा होता एक. आम्ही ठरवलं होतं होऊ शकतो. काय बोलताय? तर मंडळी, दुपारचे 1:30 वाजायला आलेत आणि आपण सकाळपासून एवढे सारे लाकडे आणि गवत जमा केलेलं आहे आणि आता वेळ झाली आहे. सर्व गावकरी मंडळी आता घरी जेवायला जात आहेत. तर दुपारचे 2 वाजलेत आणि आपण सुद्धा जेवायला आलोय घरी आणि तुम्ही सुद्धा जेवायला या. गंप्या चप्पल आण. गंप्या बारीक पोरांना घेऊन वाचत आता काय तालेला कोणाशी बघ. मैदानाचं बाकी राहिलेलं काम आपण ह्याच्या पुढे करणार आहोत. कोणी इकडे दागडा वेगळा फेकून नाहीतर सर्व होली तशीच ठेवावी लागेल. तू मधमाशी कोला. तर होलीसाठी टाले आणायला जात असताना नदी पार करावी लागते आणि नदी पार करत होतो आणि त्यावेळेस आम्हाला मगरीच्या आगाराचा मित्रांनो लाकूड दिसला आणि तुम्हीसुद्धा चक्क हैराण व्हाल. इकडे बघू शकता मगरीच्या आकाराचा आपल्याला लाकूड दिसला आणि त्या लाकडाच्याच खाली एक दिवर मासासुद्धा होता. विकेट कीपरच्या हातातून बॉल मागे जाऊ नये यासाठी आपण ह्या बाजूला जाळीसुद्धा बनवली आहे. मोठ्या होमाचा मोठा पिला उभा करत असताना ही आपली समोर गावकरी मंडळी. आणि हो मित्रांनो, आपण पर्यावरणाची काळजी करून होली उत्सव साजरा करत आहोत. बस बस अरे पण हे आता 4-5 दिवस सुट्ट्या पण लागणार नाही. त्यांचा बापू सुट्टी देणार आहे. आण बॅटरी आण. हा रील आणा खरं तर सर्व पोरांचे आम्ही ह्या व्हिडिओद्वारे आभार मानतो, कारण पिच आणि मैदानाचा खूप काम बाकी होता आणि त्यानंतरही ते खूप थकले होते आणि थकल्यानंतरही ते आपल्या होलीसाठी एकजूटपणे सर्वांना मदत करत आहेत आणि नक्कीच एकजुटीने करत असलेली ही कामे लोकांपर्यंत एक चांगला संदेश मात्र नक्की पोचेल. संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि ह्या बाजूला आपली संपूर्ण होली शिलून झालेली आहे आणि आपण सर्व होली शिलून एकत्र घरी जात आहोत. तर मंडळी, रात्रीचे 9 वाजले आहेत आणि आपण आलो आहे होली शिलवून. होली वगैरे जो सजवलेले आहे पूर्ण आपण होली वगैरे शिलून आलेलो आहे घरी. होली शिलवणे म्हणजे कोकणात त्याला होलीला पूर्ण सजवतो, ते सजवून पूर्ण झालेलं आहे आणि
आता झालं इकडे बघू शकता कपड्यांची हालत खूप बेकार झाले आणि जुने कपडे होते आपले, तर हरकत नाही. तर पीचचा जो आपला काम होता तो आपण केला आहे. थोडाफार खूप काम राहायला होतो आपण कंप्लीट करून होलीला शिरवली आणि आता थेट घरी आलो आहे. आणि आता थोडं फ्रेश होऊयात आणि जेवून थेट आपण होली पेटवायला जाऊयात. रात्रीची लाईट पेटते शुभम. तुम्हाला पैसे कुठलं किती 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 देणार 1000 रुपये बोलला मी तुम्हाला. कशाला बरं बरं काय झालं? दिला तात्यानं टी शर्ट दिला. तर ह्या बाजूला आपल्या मुंबईची मंडळी सुद्धा होलीसाठी उपस्थित राहिलेली आहेत, तेही वेळेवर. दिसेल का नंतर दिसेल. तर आता थोड्याच वेळात सर्व गावकरी मंडळी ही होलीच्या फाकासाठी खाली मैदानामध्ये उतरतील. सोनियाचे नांग बंधू रुपयाचे ठसे, ओ पालकी विष्णुदेव बस. दे पेडा दे, पेडा तर दे. अरे विशाल उजव्या हातात घे. तू खाल्लास? दे खाल्या घे सगळंच घे. नको घे. पेटल शुभम नारळ फोडता मी. येतो व्हिडिओ मध्ये याला सांग जरा. अरे ह्याला नाही तिला सांग. पण आहे तर होली वगैरे लावून झालेली आहे आणि आपण घरी आलोय चादर घेण्यासाठी, कारण होलीच्या बाजूलाच आपण झोपणार आहोत. आणि जटे आणला कोकणात झोपायची मजा. बबन्या कम टू कोकण. मंडळी, कोकणातील पारंपरिक शेमगस्तव हा इथेच समाप्त होतोय आणि भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. वरात आणून घरट बनवायचं पहिलं.